आमदार निलेश लंके यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाची औपचारिकता आता उरलेली आहे। नगर दक्षिण लोकसभेसाठी भाजपा खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके यांच्यात लढत देखील निश्चित होताना दिसते। या लढतीची गणिते आता मांडली जाऊ लागलेली आहेत। या लढतीमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो याबाबत आजच्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांच्या दुसऱ्या यादीमध्ये नगर मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। भाजपाने पुन्हा एकदा विखे पाटील कुटुंबावर विश्वास दाखवला, पण ही निवडणूक विखेंना तितकीशी सोपी असणार नाही। 1991च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी कंबर कसल्याचं दिसतंय। यावेळी ते आमदार निलेश लंके यांना मैदानात उतरवून विखेंच्या पराभवाची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे। आमदार लंकेंनी गुरुवारी पुण्यामध्ये आपण शरद पवारांसोबतच असल्याचे म्हटले। आपण आधीही शरद पवारांच्या विचारधारेसोबतच होतो, याचा त्यांचा आदेश मानणार असल्याचं त्यांनी सांगितलं। महाविकास आघाडीमध्ये नगरची जागा राशपकडे आहे, पण पवारांकडे विखेंना धूळ चारू शकेल असा उमेदवार नव्हता। पण लंकेंनी पवारांसोबत असल्याचे सांगितल्यानंतर तेच विखेंविरोधात उमेदवार असतील आणि पक्षप्रवेश न करताच लंके दक्षिण नगरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी लगेच घोषणा शरद पवारांनी करून टाकली। दरम्यान शरद पवार यांनी काय घोषणा केली ते देखील पाहूया। संघाची माहिती घेतल्याच्या नंतर आम्ही या निष्कर्षाचे आलो की या निवडणुकीने लोकांच्या समोर निलेश लंके यांची उमेदवारी द्यावी आणि हा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून केला। निलेश लंके यांची राजकीय वाटचाल जर पाहायला गेलं तर त्यांनी अनेकदा आपल्या भूमिका बदलताना ते दिसलेले आहेत। त्यांनी अनेक उड्या देखील मारलेल्या आहेत। लंकेंची वाटचाल ही कोलांट उड्या मारणारी दिसून पडते। या संदर्भातला तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। आमदार लंके यांनी राजकारणामध्ये अनेक उड्या मारल्या। बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून त्यांनी सुरुवात केली। लंके शिवसेनेचे पारनेर तालुकाध्यक्ष होते। त्यानंतर तत्कालीन पारनेरचे आमदार विजय औटी यांच्याशी त्यांचे बिनसले। उद्धव यांनी त्यानंतर लंकेंची पक्षातून हकालपट्टी केली। निलेश लंके यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि औटी यांच्या विरोधातच पारनेर नगर मतदारसंघातून विजयी सुद्धा झाले। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथम ते शरद पवार गटात सहभागी झाले। त्यानंतर काही दिवसातच अजित पवार गटात सहभागी झाले। शिंदे फडणवीस सरकारच्या बहुमत चाचणीवेळी लंके अनुपस्थित होते। नगर पारनेर मतदारसंघातील वर्चस्वावरून आमदार लंके आणि भाजपा खासदार विखे यांच्यामध्ये राजकीय वैमनस्याची सुरुवात झाली। सुरुवातीला त्यांच्यामध्ये पारनेरमधील विकास कामांच्या श्रेयवादावरून खडाजंगी रंगली। त्यानंतर आमदार लंके यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघ सोडून नगर लोकसभा मतदारसंघातील प्रश्नात लक्ष घालण्यास सुरुवात केली। त्यातून त्यांनी खासदार विखे यांना लक्ष करण्यास सुरुवात केली। परिणामी आमदार लंके जरी महायुतीत असले तरी विरोधी महाविकास आघाडीच्या नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा मिळू लागला। महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे यांच्या कार्यपद्धतीवरूनच जिल्हा भाजपमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले। या संपूर्ण समीकरणाबाबत राजकीय विश्लेषक काय म्हणतात पाहूयात। या म्हणण्यात तथ्य आहे, कारण सुजय विखे यांनी सरकारी योजना राबवण्याबरोबरच वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या मतदारसंघात सर्वदूर पोहोचवल्या आहेत। त्यांचे वडील महसूल मंत्री असल्यामुळे त्याचाही फायदा त्यांना झाला आहे। त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही माध्यमातून त्यांनी संपर्क वाढवलाय, काम केलं आहे। परंतु दुसऱ्या बाजूला लंके यांनी ही कोविड पासून बरीच कामं केलेली आहेत आणि जनसामान्यांमध्ये स्वतःचं नाव पोहोचवलेलं आहे। त्यामुळे त्यांच्याही बाजूनी कामं झालेली आहेत आणि विखेंच्याही बाजूनी कामं झालेली आहेत। त्यामुळेच ही निवडणूक अतिशय अटीतटीची असल्याचं बोललं जात आहे आणि तसं चित्र आहे। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे। मागील 2 वर्षात ते लोकसभेची तयारी देखील करत असल्याचं चित्र आहे।
निलेश लंकेंना जर महाविकास आघाडीतून नगर दक्षिणसाठी उमेदवारी मिळाली तर डॉक्टर सुजय विखे पाटलांना तगडं आव्हान मिळू शकते, अशी सध्या चर्चा रंगलेली आहे। यावर राजकीय विश्लेषक काय म्हणतात ते देखील पाहूयात। मागच्या वेळेला डॉक्टर सुजय विखे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली, त्याच्या अगोदर त्यांनी 2 वर्ष तयारी केली होती। तशी तयारी यावेळेस निलेश लंके यांनी केलेली आहे, त्यामुळे तेही नवीन उमेदवार आहेत। आणि तसं जर पाहिलं तर दोघांनीही बऱ्यापैकी संपर्क वाढवलेला असल्यामुळे ही लढत अतिशय अटीतटीची राहणार आहे। त्यामध्ये आता अंतिम क्षणी कोण किती यंत्रणा वापरतो आणि लोकांपर्यंत कोण पोहोचवून प्रत्यक्ष त्याच्या मतात रूपांतर करतो, हा एक महत्वाचा घटक आहे। आणि दुसऱ्या बाजूला अलीकडच्या काळात ज्या काही सामाजिक आंदोलनं झाली त्या घटकांचाही प्रभाव इथं पडू शकतो। उदाहरणार्थ अहमदनगर शहराचं झालेलं नामांतर, त्यानंतर मराठा आरक्षणासाठीची आंदोलनं, त्याच्या विरोधात झालेली ओबीसींची आंदोलनं, या सगळ्या सामाजिक फॅक्टरचाही या निवडणुकीत प्रभाव दिसून येणार आहे। आणि ही गणित जो कोणी आपल्या बाजूला वळवण्यात यशस्वी होईल तो या मतदारसंघातून बाजी मारणार आहे। नगरमध्ये ज्या आता राजकीय घडामोडी चाललेल्या आहेत किंवा जे नवीन समीकरण समोर येत आहे त्या संदर्भात आमचे नगरचे प्रतिनिधी स्वप्नील जोडगे अधिक माहिती देत आहेत, पाहूयात। अहमदनगर दक्षिण लोकसभेची महायुतीची उमेदवारी डॉक्टर सुजय विखे पाटील यांना नुकतीच जाहीर झालेली आहे। गेल्या अनेक दिवसापासूनचा लंके विरुद्ध सुजय विखे पाटील हा संघर्ष पाहता आमदार निलेश लंके यांनी महायुतीला रामराम करत शरद पवार गटामध्ये नुकताच प्रवेश केलेला आहे। आरोप प्रत्यारोपामुळे महायुतीमधील वाद हा चव्हाट्यावर आला होता। यामध्ये सुजय विखे पाटील यांना महायुतीची उमेदवारी मिळाल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी शरद पवार गटाची वाट धरली आणि त्यामुळे सुजय विखे व आमदार निलेश लंके यांच्यामध्ये रंगतदार लढत रंगण्याची शक्यता आहे। 1991 पासून विखे आणि पवार यांच्यामध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर पवार यांनी आता आमदार निलेश लंके यांचं मोठं आव्हान विखे यांच्यासमोर ठेवलेलं आहे। आजच्या जेएम विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।